आधी 3 रुपये वाढवले, मग 2 वेळा 80 ते 90 पैशांची वाढ केली आणि आता चौथ्यांदा जवळपास 3.25 रुपयांची दरवाढ केली। गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेल साधारण 8 रुपयांनी महाग झालं। केंद्र सरकार अमेरिका आणि इराण युद्धाकडे बोट दाखवतंय, तर विरोधकांनी इंधन दरवाढीवरून सरकारशी राजकीय युद्ध पुकारलंय। मात्र काहीही केलं आणि काहीही झालं तरी जनतेचं आर्थिक मरण हे मात्र अटळच आहे। पाहूया। 15 मे अमेरिका इराण युद्धाचं कारण देत मोदी सरकारनं पेट्रोलच्या दरात 3 तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांनी वाढ केली। त्या धक्क्यातून जनता सावरत नाही तोच 4 दिवसांनी म्हणजेच 19 मे रोजी पेट्रोल डिझेल पुन्हा प्रति लिटर 90 पैशांनी महागलं। जनतेला धक्का सहन करायची सवय झाली आहे। बोंबा मारण्याच्या पलीकडे जनता काहीच करू शकत नाही। कदाचित म्हणूनच 23 मे रोजी पुन्हा एकदा इंधन दरवाढ करण्याचं धाडस केंद्र सरकारनं दाखवलं। आता सरकारचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला। दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा झालेली दरवाढ ही पैशांमध्ये होती, मात्र इंधन दरवाढीचा चौकार मारताना सरकारनं पेट्रोलचे दर 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेलचे दर 2 रुपये 71 पैशांनी वाढवले। 10 दिवसात झालेल्या इंधन दरवाढीची गोळाबेरीज केली तर पेट्रोल 7 रुपये 38 पैशांनी तर डिझेल 7 रुपये 63 पैशांनी महागले। त्यामुळे पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहनं आता कायमस्वरूपी पार्क करून ठेवायची का, असा सवाल जनतेकडून विचारला जातोय। आता आपल्याला सायकलची सवय नाही राहिली, त्याच्यामुळे 150 पर्यंत तर नक्की जातील अशी अपेक्षा आहे। त्याच्यावर थांबलं तर आपलंच हे समजायचं। बाकी आता इथून पुढं वाट पाहायची का रोज किती वाढता बघ। 105 रुपये 50 वरून आता 113 रुपये 18 पैसे झालेलं आहे। ही भाववाढ खरोखर अन्यायकारक आहे। सर्वसामान्य माणसाला गाडी चालवणं परवडणार नाही। फरक पडतो ना आम्हाला। पगार कुठं वाढतो आमचा, पगार कुठं वाढतोय आमचा तेवढा। एवढी वाढ म्हणजे योग्य नाही। कमीत कमी 3-4 रुपये ठीक आहे हो। एवढ्या वाढ म्हणजे जनतेला सर्वसामान्य परवडण्याजोगं नाही आहे। इमर्जन्सी कामासाठी पण गाडी काढायची का नाही काढायची हा प्रश्न आता पडलेला आहे समोर। महागाई वाढत जाते आणि पेट्रोल डिझेल हा भेटत नाही। बड्या मुश्किलने जिथे भेटतोय तिथेही आता अशी बोंब झालेली की आता पेट्रोल दरवेळेस वाढत चाललेलं आहे। गव्हर्नमेंटने सरळ एकदम रेट वाढवून द्यायला पाहिजे आणि फिक्स करून द्यायला पाहिजे की हे रेट झालेले आहेत आणि पुरवठा जेवढं मागणी आहे तेवढा पुरवठा व्हायला पाहिजे बस। इंधन दरवाढीप्रमाणेच विरोधकांनी सरकार विरोधात टीकेचा सूरही वाढवलाय। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा एक्सपोजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। महागाई मॅन मोदींचा पुन्हा एकदा हल्ला। पेट्रोल डिझेलचे दर हप्त्याने वाढवले जात आहे, जेणेकरून गुपचूप तुमचा खिसा कापता येईल। मी अनेक महिन्यांपासून आर्थिक वादळ येणार असल्याचं सांगत होतो, पण मोदीजी निवडणुकांमध्ये व्यस्त होते। निवडणुका संपताच पेट्रोल डिझेल 8 रुपयांनी महाग केलं। ही दरवाढ अशीच सुरू राहणार आहे। महागाई मॅन मोदींचं एकच काम आहे, निवडणुकांमध्ये आश्वासनं द्यायची आणि बाकीच्या काळात जनतेच्या खिशावर वार करायचा। चुकीच्या धोरणामुळे डिझेल पेट्रोल मिळत नाही आणि होत आहे ती दरवाढ। ही दरवाढ उद्या पेट्रोल 150 रुपयावर जाईल, डिझेल 140 रुपयापर्यंत जाईल। पुढच्या महिनाभरामध्ये ही परिस्थिती होईल। फक्त एवढंच आहे की एकाच वेळेस वाढवायचं नाही, म्हणून 1-2 रुपये वाढवण्याचं काम सुरू आहे आणि भविष्यात तुम्हाला 8 दिवसांनी 5-5 रुपये वाढवलेले दिसतील। हे लपून राहणार नाही आणि महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होईल। हा देश आर्थिक डबघाईला येणार हे गेले 6 महिने आम्ही सगळे सांगतोय। आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते। लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील। अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावरती। इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीनं बैलगाडी मोर्चा काढला। पेट्रोल डिझेल खिशाला परवडत नाही हा संदेश देण्यासाठी घोडे आणि गाढव रस्त्यावर उतरवण्यात आले।
दिन कह के सबसे बुरे दिन आ गए। सिलेंडर भी एक सस्ते में, अभी सिलेंडर भरने के लिए 1200-1500 रुपए लेते हैं। ये अच्छे दिन नहीं है, सबसे बुरे दिन आ गए। एकीकडे इंधन दरवाढीमुळे खिशाला झळ बसतीये, तर तिकडे डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची झोप उडाली आहे, कारण डिझेल अभावी खोळंबलेली शेतीची कामं। आता एक नजर या ड्रोननं टिपलेल्या दृश्यांवर टाका। हिंगोलीच्या एका पेट्रोल पंपाबाहेर इंधन भरण्यासाठी हनुमानाच्या शेपटीपेक्षाही भली मोठी रांग लागली होती। वाशिम जिल्ह्यात सलग 11व्या दिवशी डिझेल तुटवडा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी एका पेट्रोल पंपावर सध्या आहे आणि मागं डिझेल मिळत नसल्यानं या पंपावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। एरवी पाहायला गेलं तर गेल्या 10 दिवसापासून एकसारखंच चित्र पंपावर पाहायला मिळत होतं। डिझेल कॅना मिळवण्यासाठी कॅनाच्या रांगा लागत होत्या, वाहनाच्या रांगा लागत होत्या, मात्र आता डिझेलच मिळत नसल्यानं रोज रोज डिझेलसाठी किती तास पंपावर बसायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांना आणि वाहन चालकांना निर्माण झाला होता। इंधन टंचाईचा खरं तर मार आणि त्यातून दरवाढीचा भार असं काहीसं चित्र बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासून आपल्याला दिसत आहे। आज सकाळी म्हणजे इंधन दरवाढ झालेली आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे, मात्र बुलढाणा जिल्ह्यात अद्यापही बहुतांश पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नाही। प्रशासन जरी दावा करत असलं तरी बहुतांश पेट्रोल पंपावर हे डिझेल मिळत नाही आहे। पेट्रोल जरी काही पेट्रोल पंपावर मिळत असलं तरी मात्र बहुतांश पेट्रोल पंपावर बुलढाणा जिल्ह्यात हे डिझेल अद्यापही उपलब्ध नाही आणि त्यामुळे काहीसं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। दरम्यान पेट्रोल पंपाबाहेरच्या रांगांमध्ये खरंच डिझेलची गरज असणारे किती आहेत आणि भीतीपोटी इंधन घेण्यासाठी आलेले किती आहेत असा सवाल उपस्थित होतोय। जगामध्ये अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषित केलेली आहे। काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे। अशाही परिस्थितीत आपल्या इथे पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो। काही ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले, त्याच्यामुळे काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झालेली आहे। विशेषतः या सीझनमध्ये आता शेतकरी देखील डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात। साधारणपणे नॉर्मली आपण ती देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो। पण शेतकऱ्यांच्या नावाने कोणी दुसऱ्याने होर्डिंग करू नये या दृष्टीनं जिल्हा प्रशासन प्रयत्न करते आहे। त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। परभणीमध्ये 4 दिवस पुरेल इतका पेट्रोलचा साठा आहे, तर 3 दिवस पुरेल इतका डिझेल साठा आहे। इंधन संपेल या भीतीपोटी खरेदी सुरू आहे का याचं उत्तर आहे होय। हिंगोलीमध्ये एका दिवसाची सरासरी गरज 2,50,000 लिटर इतकी आहे, मात्र 4,50,000 लिटर्सची 12 तासात विक्री झाली आहे। इंधन संपेल या भीतीपोटी खरेदी सुरू आहे का तर याचं उत्तर होय असं आहे। बुलढाण्यामध्ये एकूण पेट्रोल पंप 185 इतके आहेत, त्यातले 13 पेट्रोल पंप हे कायमचे बंद आहेत। डिझेल उपलब्ध असलेले पंप 108 आहेत। इंधन संपेल आणि आपल्याला मिळणार नाही या भीतीपोटी ग्रामीण महाराष्ट्रातले अनेक जण पेट्रोल पंपांवर गर्दी करतायत का असा प्रश्न ही आकडेवारी पाहिल्यानंतर उपस्थित होतोय। अर्थात ही भीती का निर्माण झाली याचं उत्तर शोधलं पाहिजे आणि ते शोधताना सर्वांना आवश्यक तेवढं इंधन मिळेल असा विश्वास निर्माण करणंही गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।